समिती गणांचा आढावा घेतोय। आज आपण आंबेगाव तालुक्यातील पारगाव जारकरवाडी जिल्हा परिषद गटामध्ये आहोत। या जिल्हा परिषद गटातील लाखनगावमधील ग्रामस्थांशी आपण संवाद साधणार आहोत। येथील मतदारांशी चर्चा करणार आहोत। नक्की त्यांना या जिल्हा परिषद निवडणुकीबाबत, पंचायत समिती निवडणुकीबाबत काय वाटतंय आणि अशा कोणत्या समस्या आहेत की त्या सुटलेल्या नाही आणि कोणता उमेदवार त्या समस्या सोडवू शकतो असं त्यांना वाटतंय, याचा आपण मागोवा घेण्याचा प्रयत्न करू। पारगाव जारकरवाडी जिल्हा परिषद गटामध्ये तिरंगी लढत होते। राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपा। राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील हे घड्याळाच्या चिन्हावर लढत आहेत। त्यांच्या विरोधात शिवसेना पक्षाकडून जिल्हा परिषदेचे दुसरे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे हे धनुष्यबाण चिन्हावर लढत आहेत। तर भाजपकडून किरण वाळुंज आपलं नशीब आजमावत आहे। तर पंचायत समिती गणामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये लढत होते। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत रोहिणी दिलीप वाळुंज, त्यांचं चिन्ह आहे मशाल। तर त्यांच्या विरोधात अंकिता अनिल वाळुंज या उमेदवार आहेत, त्यांचं चिन्ह आहे घड्याळ। तर नक्की लाखनगावकरांना काय वाटतंय याचा आपण मागोवा घेऊ। लाखनगावमध्ये आपण आहोत। लाखनगावमधील ग्रामस्थांशी आपण चर्चा करू, त्यांना काय वाटतं, कोणता उमेदवार निवडून येऊ शकतं। निवडणूक लागलेली, कोण उमेदवार आहे माहिती आहे का? तो उमेदवार आहेत ना, कोण कोण आहे? म्हणजे कोणती झेडपीचे पंचायत जिल्हा परिषदला कोण उमेदवार आहे? जरा मला बंटी पाटील, विवेक वळसे पाटील. विवेक वळसे पाटील, त्यांच्या विरोधात अरुण गिरे आणि किरण वाळुंज अशी लढत होते। किरणसाठी नारून भाऊ। लाखनगावमध्ये कोणत्या उमेदवाराची कामं आहेत आणि लोक कोणाला निवडून देतील? आता काम तशी दोन्ही पण उमेदवारांची आहे। दोन्ही उमेदवार म्हणण्यापेक्षा दादा पहिले शिवसेनेत होते, दादांच्या माध्यमातून बरीच कामं झाल्यात आणि वळसे पाटील साहेबांच्या पण माध्यमातून बरीच कामं झाल्यात। मग आता ही लढत कशी होईल? जिल्हा परिषदला लाखनगाव कोणासोबत जाईल? तर लाख काय मतदारांच्या हातात आहे, कोणत्या समज जाईल। चर्चा कोणाच दिसते? प्रचारात आघाडी कोणाच दिसते? आता आघाडी 2 दिवस झाले या दादांचं, आज झालं आजीदादांचं, त्यामुळे सगळं थांबलेलं आहे आणि त्या दुःखात आम्ही सगळे मतदार सहभागी आहे आणि तेवढं दुःख अजून त्यातून दुःखातून बाहेरच पडलं नाही तसं। आपण आता मतदान तर करावंच लागणार आहे। मतदान तर होणारच, मतदानाची तारीख तर डिक्लेअर आहेच। हो, तारीख डिक्लेअर झाली आता, काहीतरी 5 होती, आता 7वर गेली। पण बघू आता काय मतदार काय करतात ते। घड्याळासोबत जातील की धनुष्यबाणासोबत जातील हे नाही सांगता यायचं आता काय सांगता येत। खाली अंकिता वाळुंज आणि रोहिणी वाळुंज अशी लढत होते। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, ती लढत कशी होईल? तर काय ते मतदार ठरवतील, मतदारच ठरवते। अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू। निवडणूक लागलेली, बाबा निवडणूक लागली माहिती आहे का? कोण उमेदवार आहे माहिती आहे का? नाही माहीत? निवडणूक लागली, कोण उमेदवार माहिती आहे का? हो माहिती आहे ना। कोण जिल्हा परिषदचे उमेदवार कोण आहे? अरुण भाऊ आहे, बंटी दादा आहे, किरण भाऊ आहे। तिरंगी लढत होते, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप। मतदार कोणासोबत जाते? मतदार जो सर्वांच्या सुखदुःखामध्ये सामील आहे, ज्यांनी विकास केला आहे, अशा लोकांबरोबर जातील। असा उमेदवार कोण आहे? तर आमच्या माहितीप्रमाणे असा उमेदवार अरुण भाऊ आहेत। पण विवेक वळसे पाटलांनी पण ताकद लावली, त्यांनी पण उपाध्यक्ष असताना कामं केलेत, कामाच्या जोरावर ते मतं मागतायत। हो बरोबर आहे ना, विवेक दादांना उपाध्यक्षपद भेटले आणि अरुण भाऊंला उपाध्यक्षपद भेटले। आपल्याला काही कोणावर टीका करायची नाही, पण अरुण भाऊंला ज्यावेळेस उपाध्यक्षपद भेटलं त्यावेळेस अरुण भाऊंनी चांगल्या प्रकारची कामं केलेत। अरुण भाऊंनी आमच्या गावातच जर झालं तर आजही तुम्ही पहा, आमच्या पेठेतून जाणारा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे, पुनर्वसनकडे जाणारा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे, जो 2012 साली साधारणतः झालेला आहे। नरेंद्रांना भागवत होते, त्यावेळेस विठ्ठल भाऊ कानसकर होते, शांताराम बापू पाटील होते। या लोकांनी त्यावेळेस ते रोड आजही करून घेतले। जाऊन बघा तुम्ही, आजतागायत रोड अतिशय चांगले येते, म्हणजे क्वालिटीची कामं आहे। अंगणवाड्या झाल्यात अरुण भाऊंच्या काळामध्ये, पुनर्वसनला पाण्याची टाकी झाली, परत मुस्लिम समाजासाठी जी दफनभूमी आहे तिथं संरक्षण भिंत झाली। म्हणजे अरुण भाऊ कामाच्या बाबतीत 100% कामाचा माणूस आहे। दुसरी गोष्ट, अरुण भाऊ सर्वसामान्यांच्या सुखदुःखात आहे। अरुण भाऊ सकाळी लोकांच्या एखाद्या सर्वसामान्यांच्या कार्यकर्त्यामध्ये जर दुःखद प्रसंग आला तर त्याच्या दसक्रियेमध्ये सामील होतात। एखाद्याच्या जर लग्न सराई असेल तर त्या ठिकाणी लग्नामध्ये सामील होत आहेत, साखरपुड्यामध्ये सामील होत आहेत।
एखाद्याच्या पूजेला आहे. मग भाऊ सर्वसामान्यांचा कार्यकर्ता असा एकंदरीत लोकांचा सूर आहे. पंचायत समितीला अंकिता वाळुंज घड्याळाच्या चिन्हावर आणि त्यांच्या विरोधात रोहिणी दिलीप वाळुंज अशी लढत होते. आमची लढत कशी होईल? आमची युती ही दोन्ही शिवसेना पक्षाशी आणि तुतारीशी. आम्ही जिथं आमची युती होती त्याची प्रामाणिक काम करणारी माणसं आहे. आम्ही मशाल पेटवणार, 100% मशालीचं काम करणार. पण अंकिता वाळूंनी 3-4 फेऱ्या मतदारांच्या पूर्ण केल्या, त्यांची प्रचारात आघाडी असं बोललं जात आहे. दोन्ही उमेदवारांच्या फेऱ्या 2-3 झाल्यात. रोहिणीताईंच्या झाल्यात, अंकिताताईंच्या झाल्यात. त्यांचं काम ते करतायत, परंतु आमचं काम काय ते आम्ही करणार आहे. अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू. निवडणुकीचं वारं सुरू आहे, माहिती आहे का तुम्हाला? आहे माहिती आहे. कोण उमेदवार आहेत? बंटी दादा आहे, परत अंकिता वाळुंज, मोहिनी वाळुंज अरुण वगैरे. किरण वाळुंज पण आहे भाजपच्या चिन्हावर. कसं वातावरण दिसतंय आता? चांगलं आहे वातावरण. तुमच्या गावावर सगळ्याच पक्षाचं लक्ष आहे. आहे ना. कुणाकडे कट जाईल लाखनगावचं? आता नक्की काय सांगता यायचे लगेच. हो आता काय होईल ते जनतेच्या मनात काय आपल्याला काय सांगता लाखनगावची अशी कोणती कामं आहेत की झालेली नाहीत? कामं आहेत रस्त्यांची, जागजागी राहिल्यात अजून. कोणकोणते रस्ते राहिले? तर राजूबा पाझर तलावचा रस्ता राहिलेला आहे. तेव्हा आता प्रत्येक वेळेला येते जे उमेदवार सांगतात आम्हाला का आता करू मग करू, पण अजून काय होईना. आता 10 वर्ष झाले तेच चाललंय आमचं. अजून काय काम आहेत? अजून आता बाकी आहे किरकोळ कारकोळ चालूच आहे. कुठं डिप्या कुठं काय. तुम्ही उमेदवारांना सांगितलं नाही का रस्ता करायचा? सांगितलेलं आहे रस्त्यावर, प्रत्येक वेळेला सांगतोय. प्रत्येक वेळेला ते आता सांगते देते आश्वासन आणि जातात पुढे निघून. निवडणूक झाल्यावर येत नाहीत. येत नाही परत. विवेक वळसे पाटील आणि अरुण गिरे यांच्यामध्ये कोणता उमेदवार चांगला वाटतो तुम्हाला? तसं काय सांगावं आता नेमकं. नाही सांगता. नेमकं निवडणूक लागलेली. नमस्कार. निवडणूक लागलेली. विवेक वळसे पाटील आणि अरुण गिरे अशी लढत होते. कशी होईल ही लढत? लढत आता चांगल्यापैकी चौकशीची लढत होईल. कारण की आता तोंडे उमेदवार म्हणजे आता विवेकदादा आहे आणि त्याच्यासमोर आता अरुण भाऊ यांच्यातच लढत होईल. त्याच्यामुळं 100% आता हे जे पराजय आहे ज्या कोणत्या मुद्द्यावर होईल निवडणूक? आता विकासाचे आणि कामाचे जो मुद्दे होणारच ना. शेवटी कामाचा मुद्दा आहे. तो लोकांची कामं आहे, गावची कामं आहे, गावागावात कामं आहे, ही कामं झाली पाहिजे. म्हणजे काय कामं राहिलेत मग लाखनगावमधले? गावात कामं भरपूर म्हणजे झाले तर रस्त्याची कामं असतील, शेतकऱ्यांचे डीपी वगैरे प्रश्न असेल, लाईटीची कामं असतील. राहिलेत ती? राहिले पण आता झालेत, चालू आहे कामं जवळपास. एवढ्या वर्ष का रखडली होती कामं? हो का, आता एवढ्या वर्ष रखडली म्हणजे म्हणता येत नाही तसं. कामं ही काही टप्प्याटप्प्यात होते. ही काय कधी लगेच तुम्ही 4 वर्षात 5 वर्षात होते. कोणताही विषय असतो कामाचा तो जरा थोडा दिल्याचं बसतो, त्याला 2-3 वर्ष लागत येतात, वेळ लागतोच. काम म्हणजे लगेच दिलं लगेच होत नाही असं नसतं. आपण एवढे वर्ष झाले या परिसरामधली जर कामं राहिली असतील, सर्वच उमेदवार सांगतात की आम्ही विकास कामं केलेत, आम्हाला निवडून द्या. आणि तरी पण विकास कामं शिल्लक आहे आणि परत ते विकास कामांच्याच आश्वासनाने मतदारांना मतदान करा असं सांगितलं जाते. तर मग याला राजकीय व्यवस्था जबाबदारी असं नाही वाटत का तुम्हाला? राजकीय व्यवस्था जबाबदार नाही म्हणते. शेवटी राजकारण शेवटी विरोधकाचं राजकारण करायचं कामच विरोधकाचं. ही विकास नाही झाला, विकास नाही झाला, इतक्या वर्ष काय केलं. पण जो माणूस विकास करतो त्याला विकास केला म्हणलंच पाहिजे. शेवटी विरोधकाचं काम असतं, विकास नाही झाला त्यांचं कामच आहे ते. आज तुम्ही पाहताय आता तुम्ही पण यापूर्वी शिवसेनेत होतात, तुम्ही पण म्हणत होते विकास नाही झाला, मग तुम्ही फसवत होते का लोकांना? आम्ही म्हणत तो विकास नाही, विकास आहे, परंतु काही प्रमाणात थोडं कुठं समजा शेतकऱ्याचा डीपीचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, ते प्रश्न समजा राहिले होते, पण ते प्रश्न सुटलेत, आता मार्गी लागलेत. काही प्रश्न अजून एक ते मार्गी लागतील. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही अमोल कोल्हेंचा प्रचार करत होते, त्यावेळेस तुम्ही सांगत होते यांनी विकास नाही केलेला. त्याच्यानंतर तुम्ही देवदत्त निकमांचा प्रचार केला, त्यावेळेस तुमचा मुद्दा असाच होता का फसवणूक करतात. आणि आता म्हणजे त्यावेळेस तुम्ही जो प्रचार करत होते तो चुकीचा आहे की आता करताय ते बरोबर आहे? शेवटी बघा, आम्ही देवदत्त निकम साहेबांना पाठिंबा दिला, मतदान दिलं, चांगलं मत देखील दिलं आमच्या गावातून. परंतु आता देवदत्त निकम साहेबांचे काय आले, वर आता सत्ता शेवटी सत्तेशिवाय शंपना नाही. शेवटी कामं करायची तर सत्ता लागते, वर सत्ता पाहिजे. आपण विरोधात असेल तर आपली काम देवदत्त निकम साहेब आम्ही गेलो, परंतु कुठल्याही प्रकारचा आम्हाला तिथे काही रिस्पॉन्स भेटला नाही. आढळराव पाटलांना निवडून दिलं असतं तेव्हा तर फायदा झाला असता का? अहो, आढळराव पाटील तरी कुठे त्यांनी लय म्हणजे निष्ठावंत नाही राहिले. त्यांनी इकडून तिकडे काय झाले, तिकडे राष्ट्रपती समजा गेली, तिकडे त्यांनी समजा. आता कशी लढत होईल? आता लढत विवेकदादाची 100 विवेकदादा आणि आरोभाऊमध्ये लढत होईल. पण विवेकदादाच्या
100% त्यांचं एक चांगलं कामाच्या जोरावर त्यांचा विजय होईल. खाली अंकिता वाळुंज आणि रोहिणी वाळुंज आहे. आता तुम्ही शिवसैनिक राहिलेत, मग आता घड्याळ दाबणार खाली की मशाल दाबणार उद्धव ठाकरेंची? हो का? आता आम्ही जे समजा आता आम्ही स्वार्थासाठी किंवा फायद्यासाठी आम्ही काय करत नाही. ते आता लोकांची कामं महत्त्वाची, शेतकऱ्याची कामं होतं इतक्या दिवसाची. आता शेतकऱ्याची काही डिप्याचे रस्ते त्यांचा प्रश्न सुटलेला आहे आणि तो मार्गी लागलाय. शिवसैनिक म्हणलं का उद्धव ठाकरेंबद्दल थोडी आस्था असते, मग उद्धव ठाकरेंना मदत करावी वाटते शेवटच्या क्षणाला. हो का? शेवटी आज आहे का मशाल जरी उमेदवार असलं तर आज तो काय समजा आमचा निष्ठावंत काही उमेदवार नाही. आज समजा आयात उमेदवार आहे, आम्ही हाही शिवसेनेचा उद्धव साहेब पहिल्यापासूनच शिवसेनेत आहेत ना. हा दिलीप वळुंज पहिल्यापासून ठाकरे गटा कुठे होते? ते होते शिंदे गटात होते, म्हणजे पहिले शिवसेने होते ते. आता राष्ट्रीय निकम साहेब बरोबर होते आणि आता ते इकडे आले तर रंगतदार होईल का लढत? 100% रंगतदार होणार. राजकीय भूमिका बदलल्यावर थोडी अडचण होते का? अडचण होती थोडी. आता थोडं पाचू काय म्हणतात ना, सहन करावं लागतं सगळ्या गोष्टी. निवडणूक लागलेली, तुम्ही वळसे पाटलांचं काम करताय, कोणत्या मुद्द्यावर तुम्ही मतं मागताय? विकास कामाच्या मुद्द्यावर. लाखनगावमध्ये अशी कोणती कामं आहेत की त्याच्याकडे पाहून लोकांनी मतदान केलं पाहिजे? तर नामदार साहेबांनी 1990 साली जेव्हा त्या तालुक्याची सूत्र हाती घेतली तेव्हापासून तालुक्यातच नव्हे तर आमच्या गावामध्ये जी विकास कामं झाली ती साहेबांच्या माध्यमातून झालेली आहे. पण सत्ता तर तुम्ही फक्त आता 5 वर्षाचं आमदार साहेबांना दिली, शिवसेनेचंच गाव राहिलेलं आहे आतापर्यंत. नाही, जरी शिवसेनेचं गाव असलं नामदार साहेबांनी कधी असा भेदभाव केला नाही की या गावाला काय. जो निधी मिळाला तो नामदार साहेबांच्या माध्यमातून मिळाला. आणि शिवाय विवेकदादा ज्यावेळेस उपाध्यक्ष होते त्यांनी भरपूर प्रमाणात निधी आम्हाला दिला. पण आजही लोकांना सांगावं लागतं की तुमचा रस्ता करतो, तुम्हाला डीपी देतो, आमच्या पक्षात या, प्रवेश करून घेतला जातो, घ्यावा लागतो, असं विरोधक म्हणतात. त्याला काय उत्तर द्याल? विकास कामं ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. काय इथे एक आज एक रस्ता आला, आज मुरुमाचा झाला तर उद्या डांबरीकरण पाहिजे, त्यानंतर कॉन्क्रिटीकरण हवं. ही सतत निरंतर चालणारी प्रक्रिया असते. दोन्ही माजी उपाध्यक्ष आता समोरासमोर आहे, दोघेही कामाची माणसं आहेत असं बोललं जातं. दोघांनी काम केलंय. वळसे पाटलांनीच अरुण भाऊंना उपाध्यक्षपद दिलं होतं, त्या काळात कामं झाले. त्यानंतर वळसे पाटलांनी कामं केलेत आणि अरुण भाऊ आता वळसे पाटलांच्या प्रचारात होते, आढळराव पाटलांच्या प्रचारात होते. 1 महिन्यापूर्वीच आता हा बदल झाला आहे. थोडी टप निवडणूक जाईल का? नाही, माझ्या मते चुरशीची नाही होणार. कारण अरुण भाऊ जेव्हा 2012 साली निवडून गेले त्यानंतर त्यांचा संपर्क कमी झाला तालुक्यामध्ये. आणि विवेकदादा जसे उपाध्यक्ष झाले तेव्हा संपर्क सतत त्यांचा कोणत्या कार्यकर्त्यांशी असो, इतर विकास कामांच्या मध्ये सतत संपर्क असतो गावामध्ये. आणि अरुण गिरे जेव्हा उभे राहिले तेव्हा त्यांच्यासोबत देवदत्त निकम नव्हते, आता देवदत्त निकम आहेत. प्लस होईल का काही त्यांना? प्रत्येक निवडणुका वेगळ्या असतात. लोकसभेचे वेगळे होती, विधानसभेचे प्रत्येक निवडणुकीमध्ये मुद्दे वेगळे असतात. ही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असतात, या स्थानिक कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. तर सर्वसामान्यांचे जे प्रश्न असतात जिव्हाळ्याचे छोटे मोठे ते सोडवण्याचं सर्वोत्तम साधन म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती. आणि त्याकरता आपल्याला अतिशय त्या प्रश्नांची जाण असणारा आणि अनुभवी असा सदस्य निवडून द्यावा लागतो. त्या बाबतीत माझ्या मते विवेक वळसे पाटील अतिशय योग्य उमेदवार. निवडणुकीमध्ये आता प्रचाराची पातळी खालवली, सोशल मीडियामध्ये खालच्या स्तरावर प्रचार केला जातो, तो करायला पाहिजे का? नाही, सोशल मीडिया आल्यापासून आता काय कोणाला बंधन घालता येत नाही. त्यामुळं माझ्या मते आता खालच्या पातळीवर प्रचार करण्यात येऊ नये. दोन्ही पक्षांच्या वतीने म्हणजे आंबेगावची संस्कृती जपली पाहिजे. आंबेगावची संस्कृती जपली पाहिजे. निवडणुका येतात जातात का रे, शेवटी काय. अजून काही नागरिकांशी बोलायचा प्रयत्न करू. इथं निवडणूक लागलेली, कोण उमेदवार आहे माहिती आहे का? नाही माहिती. अरुण गिरे आणि विवेक वळसे पाटील अशी लढत होती, कशी होईल लढत? तसं थोडी आड्याल पड्यालच होऊ शकते. म्हणजे टप होईल. कशामुळं? आता पहिल्यापासून म्हणजे असा म्हणण्याचा विषय का बुवा अरुण भाऊ बी काही काळांतराने मार्केटमध्ये होतेच, त्याच्यामुळं होऊ शकते. त्याच्यामुळे टप होईल. खाली अंकिता वाळुंज आणि रोहिणी वाळुंज आहे, ती लढत कशी होईल? ती अंकिताताईंची सरस. का बरं त्यांची सरस होईल? म्हणजे आता त्यांची जास्त माहिती आहे लोकांना, त्याच्यामुळं होऊ शकते. आणि रोहिणी वाळुंजांचं मशाल चिन्ह आहे, शिवसेनेचे उमेदवार आहेत, त्याचा काही फायदा नाही होणार का त्यांना? तसं नाही सांगू शकत. अजून काही नागरिकांशी बोलणार. निवडणूक लागलेली, कोण उमेदवार आहे माहिती आहे का? घसा बसल्या माझा साहेब, तुम्ही नाही बोलायचं. कोण उमेदवार आहे? नाही सध्या आपण उमेदवार कोण आहेत? कुठं इकडे हा. तसं उमेदवार बरेच आहेत. आता अरुण गिरे. अरुण गिरे आहेत, परत विवेक वळसे बंटी पाटील आहेत,
परत अंकिताताई, रोहिणी वाळुंजे. रोहिणी वाळुंजे. प्रचारात कोणाची आघाडी दिसते? नाही आपण इकडं आपलं शेतीचं बघतो, आपण इकडे तिकडे जात नाही कुठं. प्रचाराचं आपल्याला काय म्हणजे हेच नाही. प्रचाराला लोक येतात नाही का? मतदान येत असेल, आता गावात येतात नाही, आपण मळ्यात राहिले आणि त्यातले त्यात आपण कसं लक्ष देत नाही. मतदानालाच काय येत नाही काय वेळेस तर. मळ्यातल्या काय समस्या आहेत, सुटल्यात का सगळ्या? नाही अजून आमच्या रस्त्याची अडचण आहे ते तशीच आहे. कोणता रस्ता आहे? आपलं धरम भागवत वस्ती तुम्हाला आश्वासन नाही भेटलं का? झालं होतं पाठीमागं, पण आमच्याच लोकांनी इथल्या काही अडचणी असल्यामुळे ते रस्ता राहिला तसं. मग आता ह्या निवडणुकीत कोण करून देईल असं वाटतं तुम्हाला? नाही अजून कोणापाशी म्हटलंच नाही असं की रस्ता करून द्या काय. पण करायला पाहिजे. हो व्हायला पाहिजे. लढत कशी होईल, एकतर्फी होईल का टप होईल? नाही सांगता यायचं एवढं आपल्याला तसं काय. निवडणूक लागलेली आहे. विवेक वळसे पाटील, अरुण गिरे टप लढत आहे. काय सांगाल तुम्ही? सर्वप्रथम मी आमचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना लाखनगाव ग्रामस्थांच्या वतीनं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लाखनगावच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. म्हणजे अजितदादा जाण्यामुळं आता तुम्ही सगळीकडे बघताय संपूर्ण असं शोकाकुल वातावरण आहे आणि त्यातच ही निवडणूक आहे. त्यामुळं म्हणजे विवेकदादा वळसे पाटील यांचं पारडं पहिलंही जड होतं आणि आजही जड आहे. विकास कामांच्या जोरावर तुम्ही मतं मागताय. काय काम आहेत विवेक वळसे पाटलांची? जवळपास 25-30 कोटीची माझ्या ह्या गावामध्ये विवेकदादा वळसे पाटील असतील, महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री दिलीपरावजी वळसे पाटील साहेब असतील, यांच्या माध्यमातून म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आमचे माजी खासदार आढळराव पाटील यांच्या माध्यमातून 25-30 कोटीची कामं झालेली आहेत गावात. त्याच्यामुळं गावाला माहिती आहे की विकास फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच करू शकतो. त्यामुळं आमच्या गावातून 100% विवेकदादा वळसे पाटील यांना आघाडी भेटणार. या विधानसभेला नाही भेटले आघाडी वळसे पाटलांना, का बरं असं झालंय? विधानसभेच्या वेळेला संपूर्ण वातावरण चेंज होतं. काय होतं वातावरण? म्हणजे अजितदादांनी नवीन पक्ष स्थापन करणं, त्यानंतर संविधान जाणार या भावनेतून तळागाळात जे असा फेक निगेटिव्ह होतं, मुस्लिम समाजाचं फेक निगेटिव्ह होतं. त्याच्यामुळं तो थोडासा फटका आम्हाला विधानसभेला बसला. परंतु त्याच्या अगोदरची जी विधानसभा झाली त्यात वळसे पाटील 157 मतांनी, विवेकदादांची निवडणूक झाली 78 मतांनी. ज्यावेळेला अमोलजी कोल्हे आमच्याकडं होते त्यावेळेला सुद्धा 57 मतांनी आणि आता आढळराव पाटील राष्ट्रवादीकडून होते, त्यांना सुद्धा 57 मतांनी आम्ही आमच्या गावाने आघाडी दिली. पण त्यावेळेस अरुण गिरे प्रचाराला येत होते आढळराव पाटलांच्या. वळसे पाटलांच्या प्रचाराला अरुण गिरे येत होते. आता तेच अरुण गिरे विवेक वळसे पाटलांच्या विरोधात उभे राहणार आहेत. त्यामुळं अरुण गिरेंना मानणारा वर्ग आता त्यांच्यासोबत जाईल. त्यामुळं तुम्हाला अडचण नाही वाटत? नाही. त्यावेळेला विवेकदादा पण येत होते, साहेब पण येत होते आणि अरुण भाऊ ना एकत्र यायचे ना. मग आता दोघंच एकमेकांच्या समोर उभे राहिलेत, मतदान आता तुटणार नाही का? नाही, अजिबात काही फरक होणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मतदान सहानुभूती मिळेल असं माझं अंदाज आहे. अजित म्हणजे याच्यात काही असा फरक होणार नाही आहे. कारण तरुण वर्ग आहे हा विवेकदादांवर म्हणजे खूप मोठ्या प्रमाणे झोपतो. आणि किती आघाडी देणार तुम्ही विवेक वळसे पाटलांना? किती आघाडी देणार? मी एकच सांगतो, विवेकदादा हा तरुणांचा काळजातला ताईत. किती आघाडी देणार तुम्ही विवेक वळसे पाटलांना? विवेकदादा वळसे पाटलांना माझ्या गावातून 220 ते 250 मताची आघाडी 100% भेटेल, याच्यात तीळ मात्र शंका नाही. अजून काही नागरिकांशी चर्चा करू. निवडणूक लागलेली माहिती आहे का? कोण उमेदवार आहे? काय अजून नाही नेमकं नाही माहिती. अरुण गिरे धनुष्यबाणाकून, गाड्याळाकून विवेक वळसे पाटील आहे. माहिती आहे का तुम्हाला? बर. धनुष्यबाण गाड्याळ कोणाला निवडून दिलं पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? आता तिथं जावा ठरलं आमचं वस्तीचं तवा. वस्ती सर तसं का? वस्ती कोणच्या बरोबर आहे? काही अजून मी तपास नाही केला. इथून माग कोणा बरोबर राहिली? याच्या संघ राहायचं आपलं ते बाळूरोडे बरोबर. बाबा निवडणूक लागली ना. गाड्याळ आणि धनुष्यबाण. धनुष्यबाण आणि गाड्याळ अशी लढत होती. भूमी आणि गड्या आपलं बाण, मशाल आणि बाण. हा का बरं? नाही त्याच्याशिवाय पर्याय नाही. का बरं पर्याय नाही वाटतं? हा वाटतं तसं. कोण उमेदवार आहे त्याचे माहिती आहे का? हा कोण आहे?
आपलं काय नाव आहे ना मला अरुण गिरे गिरी गिरी हा आणि खाली पंचायत समितीला पंचायत समिती आता एवढं काय सांगता येतं नाही सांगता यायचं. पण धनुष्यबाण मशालाच काय वाटतं तुम्हाला? ते वाटतं का बरं? त्याच्याशिवाय पर्याय नाही. पर्याय नाही. हा बस चालेल. बाबा निवडणूक लागलेली माहिती आहे का? माहिती आहे हा पण विषय असा आहे हा का ज्या वेळेला बटन दाबीन हा. त्या वेळेला खरा निर्णय आधी बोलू शकत नाही. बरं काय अडचणी त्या नाही भागात? त्याचा अडचणीचा विषय काय नाही सांगता येत. नाही नाही पण ज्या वेळेला काम कोणती राहिलेत आता? काम चालूच आहे सगळी कामं हा. असं काय नाही कामं सगळी चालल्यात. गावात कोणती कामं व्हायला पाहिजे अजून? सगळी आता होणार होतातच. रस्ते झालेत, पाण्याची योजना झाली, समजा काय होईना अजून काय आहे सगळं काय चाललंय व्यवस्थिशीर. पण बाकी एवढा निर्णय मग घड्याळ का धनुष्यबाण? नाही तसं आत्ता नाही सांगू शकत. आता नाही सांगू शकत. नाही कधी सांगायचं? ज्या वेळेला बटनावर बोट ठेवीन त्या वेळेला. तुमचं मत नाही विचारत नाही लोक काय म्हणतात? रात्री लोकांचं आपल्याला नाही सांगता येणार काही. नाही सांगतात. नाही बस. निवडणूक लागली. अरुण गिरे, विवेक वळसे पाटील आणि किरण वाळुंज धनुष्यबाण, घड्याळ आणि कमळ तिरंगी लढत होते. लाखनगावचा कल कोणासोबत राहील? लाखनगावचा कल सध्या नमाशाल आणि धनुष्यबाणावर राहणार आहे. कोणी किती गर्जना करू पण इथं लाखनगावमध्ये काही फरक पडणार नाही. कारण जो माणूस कामाचा आहे, जो माणूस सर्वसाधारण जनतेमध्ये जातो, अरुणभाऊ असेल किंवा रोहिणी वाळुंज असेल, त्या प्रत्येक सुखादुःखामध्ये असतात. त्याच्यामुळं लाखनगावचा जनतेचा कल 100% मशाल आणि धनुष्यबाणाच्या बाजूने राहील. तुमच्या गावातलेच तुमचेच कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेत आणि ते सांगतायत की विवेक वळसे पाटील निवडून येणार आहे, अंकिता वाळुंज निवडून येणार आहे. कसं असतं, निवडणुका आल्या का आमच्यासारखे नेते मंडळींना आहे ना गाव दिसतं, कार्यकर्ता दिसतात. मग कार्यकर्त्यांच्या अडचणी काय आहेत, तुला काय पाहिजे, मला काय पाहिजे, हे विचारपूस होतीच आणि राहतच. हे मी आज 25 वर्ष पाहतो का निवडणुका आल्या का सर्वसाधारण जनतेला विठीस धरल्या जातं. पुढारी लोक त्याच्यात आम्ही असेल का काय काम पाहिजे, तुम्हाला काय नको आहे, हे फक्त 5 वर्षे ना निवडणुका जवळ आल्या का तरच ती लोकांना मागणी करतात. निवडणुका संपल्यावर कामं नाही होत. निवडणुका संपल्याच्या नंतर माझ्या माहितीप्रमाणे मी 25 वर्ष राजकारणात आहे. निवडणुका संपल्या का पुढारी लोक असतील, त्याच्यात मी असेल, सर्वसाधारण समजा निवडून आलेले असतील, विरोधक असतील, सगळे काचा खाली सुद्धा होत नाही. अशी परिस्थिती आंबेगाव तालुक्याची आहे. नाही गेले असतील, काही अडीअडचणी असतील, वैयक्तिक काही अडीअडचणी असतील, त्यांच्यासाठी ते शिवसैनिक गेले असतील. त्यांना आमचे शिवसैनिक गेले तरी हाडाचे शिवसैनिक आहे, ते कुठेही बी जाणार नाही, मनाने जाणार नाही. आजही ते आमच्या संघ आहे, उद्या बी आहे. आज कसं आहे, काही तांत्रिक अडचणी असतील त्यांना केलं असेल काही कारणास्तव. निवडणूक लागलेली, तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम केलंय. आता कुणाची चर्चा आहे तुमच्या गावामध्ये? शिवसेना, कोणती शिवसेना? धनुष्यबाण. धनुष्यबाण. खाली घड्याळ आणि मशाले, अंकिता वाळुंज आणि रोहिणी वाळुंज, तिथं कसं होईल? तिथं काही नाही बस बरोबर होणार आहे. तिथं कोणाला मतदान करतील लोक? त्यांनाच करणार आहे. कोणाला? वळून झालं त्यांनाच. दोन्ही वाळुंज आहेत. एक आणि अंकिता अनिल वाळुंज आहे ती घड्याळावर आहे, रोहिणी दिलीप वाळुंज आहे त्या मशालवर आहे. धनुष्यबाण आम्ही काय करणार, धनुष्यबाण सोडणार नाही. धनुष्यबाण सोडणार नाही. आता कोणाचं आहे चिन्ह धनुष्यबाण? आता तुम्हाला सांगतो बघा, आमचा रस्ता आहे कुठला? पोंदवडी आपल्याला पोंदेमळा ती एवढा वाटा टाकलं आता. तिथं जाता येत नाही, काहीच नाही. आता टाकलेत गोटाडे एवढालं. माणसं मोटरसायकली व्हालगडून पडतात, कुठं काय होत्यात. पण विवेक वळसे पाटलांनी उपाध्यक्ष असताना कामं केले तुमच्या भागात, त्याचा फायदा होईल ना त्यांना? काय फायदा नाही होणार रे, काय नाही होणार फायदा. निवडणूक लागलेली आहे. विवेक वळसे पाटील, अरुण गिरे अशी वरती लढत होते. कशी लढत होईल? आता ही निवडणूक जी आहे आतापर्यंत बंटी दादा पण सांगत होते का सगळेजण म्हणतात विकासावरती निवडणूक होईल. आता आमच्या इथं गवळे मळ्याची फुटीकरण झालं. थोडक्यात जे सेनेची काम करणारी पोरं होती ती राष्ट्रवादी गेली. ही कधी गेली? समजा दादांना जर तिथं लाईटीचे पोल वगैरे उभे करायचे ते ज्यावेळेस 5 वर्षाची टर्म होती तेव्हा ना काय केलं. 5 वर्ष संपल्यानंतर दादांना ज्यावेळेस आता मतदान आल्यानंतर मग ते गवळे मळ्याची पोरं हे करायला गेले. आता आणि आतापर्यंत ज्यावेळेस विधानसभेला मतदान कमी झालं त्यानंतर मग यांनी विकासाकडे जास्त जोर लावला. त्यांना निवडणूक लढायची होती म्हणून. आतापर्यंत ते काय करत होते?
सर्वसामान्यांना विचारायचं घ्यायचं म्हणजे फक्त निवडणूक आल्यावर घ्यायचं. पण तुमच्या गावात विकास कामं झालेतच ना, रस्ते झालेत, आमच्या गावात- इमारती झाल्यात, दवाखाना झालाय. आमच्या गावात विकास कामं झाले 100% बरोबर आहे. विकास कामं झाली म्हणजे आता साहेबांकडं 35 वर्ष आमदारकी आहे, दादांकडं 5 वर्ष जिल्हा परिषद यांच्याकडे कायमच यांच्याकडे. मग त्या पटीच्या यांची तुलनेने विकास कमी आहे ना. खाली अंकिता वाळुंज आणि रोहिणी वाळुंज ही लढत कशी होईल? आता ही जी लढत आहे आता ही थोडक्यात याच्या संबंधावरती बऱ्यापैकी डिपेंड आहे. आता ज्याचं गावावरती आहे. आता आमच्याकडे कसं आहे, आमच्याकडे अनिल भाऊ वाळुंज जास्त हे आहे आणि तिकडे रोहिणी वाळुंज जास्त आहे, त्यामुळे त्यांचं काही सांगू शकत नाही. कशी होईल लढत पंचायत समितीची रोहिणी वाळुंज आणि अंकिता वाळुंज? एकतर्फीच होईल. कोण निवडून येईल? धनुष्यबाण. खाली तर मशाल आणि गाड्याळे. मशाल. पण धनुष्यबाणाचे मतदार मशाला कसं मतदान करते? काय झालं माहिती आहे का, लोक आहे ना आता दाखवायचं एक आणि करायचं एक असा विषय. का बरं असं करतात? काय झालं आमच्या याला सगळ्याला कारणीभूत आहे ना, ग्राउंड लेवलचे जे पुढारी ते पुढाऱ्यांनी काय केले? काय केलं आता हे इथं बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष जाऊन पाहिलं तर आम्हाला पण बरं वाटेल जरा. म्हणजे मतदानातून दिसेल का? हां 100% त्यांचा विकास काम मेन. त्यांनी काय केलं आहे आतापर्यंत 25 लाखाचं काम वरून मंजूर करून आणायचं आणि इथं ग्राउंड लेवलला 5 लाखाचं काम दाखवायचं. बाकीचे जे काय आहे ते वाटून घ्यायचे सगळ्यांनी. आणि वळसे पाटील आणि अरुण गिरे दोन्ही माजी उपाध्यक्ष आहेत, ती लढत कशी होईल? नाही वेपळसे पाटलांचं पण काम चांगलं आहे. त्यांच्याबद्दल आमचं काही वाईट मत नाही. त्यांचं काम एक नंबर आहे. त्यांचा पण बघण्याचा दृष्टिकोन चांगलाच आहे आमच्याकडे. पण जे आमच्या ग्राउंड लेवलचे जे पुढारी अरुण गिरेंचं पण काम एक नंबर आहे. त्यांचा काही विषय नाही. मग लढत कशी होईल? एकदम चुरशीची होईल. काय अडचण. चुरशीची होईल. लाखनगाव कोणासोबत जाईल? अरुण मोहनसोबतच जाईल. दोनही पक्षाच्या समर्थकांनी त्यांच्या उमेदवारांची बाजू सांगितलेली आहे. विकास कामांच्या जोरावर मतं मागितली जातात. विकास कामं झाली असं म्हणणारा एक वर्ग आहे, तर दुसरा वर्ग म्हणतोय सत्ता आहे, सत्ताधारी विकास कामं करतच आहेत, त्याच्यावर मतदान होईल अशी शक्यता वाटत नाही. असे 2 मतप्रवाह लाखनगावामध्ये आपल्याला पाहायला भेटलेत. पाहूया निवडणुकीपर्यंत वातावरणात काय बदल होत आहेत आणि कोणत्या उमेदवाराला सरशी भेटते. आज इथेच थांबू, उद्या भेटू नवीन भागात. आपण पाहत राहा वास्तव मराठी. फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. वास्तव मराठी.